Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is advertising? Explain its feature. Advertising, we was already learned in semester 3rd and semester 4th. Okay. Detail advertising काय आहे, मीडियाज काय आहे, टाइप्स काय आहेत, हा तुम्ही स्पेशल सब्जेक्टच लर्न केलेला आहे. सो ह्या क्वेश्चन मध्ये फक्त आपल्याला शॉर्ट ॲडव्हर्टायझिंग काय आहे आणि त्याचे फीचर्स काय आहेत हे लर्न करायचं आहे. सो इंट्रो बघा काय आहे. ॲडव्हर्टायझिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सब फंक्शन ऑफ प्रमोशन. आपण आता मार्केटिंग मध्ये जेव्हा ॲडव्हर्टायझिंग लर्न करतो तेव्हा ॲडव्हर्टायझिंग काय म्हणून लर्न केलेलं आहे आपण. ॲडव्हर्टायझिंग इज वन ऑफ द सब एलिमेंट ऑफ प्रमोशन मिक्स. ओके, प्रमोशन मिक्सचं सब एलिमेंट आहे. मग अजून कोणते एलिमेंट आहेत प्रमोशन मिक्सचे, like advertising, publicity, sales promotion, public relation. This is the sub element of promotion. Okay, so यामध्ये मग आपण advertising detail learn करू. So advertising consists of all the activity involved in presenting to a group a non-personal, oral or visual, openly sponsored, identified message regarding a product, services or ideas. ओके, ॲडव्हर्टायझिंग मध्ये काय केलं जातं बेसिकली. ॲडव्हर्टायझिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. ॲडव्हर्टायझिंग इज अ पेड फॉर्म. ॲडव्हर्टायझिंगला काय म्हणतो आपण, इट इज द पेड फॉर्म. पेड फॉर्म का, कारण इथे आपण काही अमाऊंट स्पेंड करून मगच ॲडव्हर्टायझिंग ही दिली जाते. ओके, लाईक अ व्हेरियस मीडियाज. मग यामध्ये टेलिव्हिजन आहे, न्यूजपेपर आहे, मॅगझिन आहे, इंटरनेट आहे, जर्नल आहे. हे तर तुम्ही ऑलरेडी लर्न केलं असेल. तर ॲडव्हर्टायझिंग मध्ये काय केलं जातं. ॲडव्हर्टायझिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. ॲडव्हर्टायझिंग मध्ये गुड्सची सुद्धा सर्व्हिस केली जाते किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. देन सर्व्हिसेसची असेल आणि आयडियाची असेल. मग गुड्स म्हणजे काय, जे विजिबल आहे, वी कॅन सी, वी कॅन टच, दिस इज कॉल्ड द गुड्स. दिस इज कॅन द प्रोडक्ट, आपण त्याला प्रोडक्ट म्हणतो किंवा गुड्स म्हणतो. सर्व्हिसेस म्हणजे काय, वी कॅनॉट बी सी, वी कॅनॉट बी टच, इनव्हिजिबल, इनटँजिबल, लाईक अ सर्व्हिसेस. मग यामध्ये बँकिंग असेल, एज्युकेशन असेल, हॉस्पिटल असेल, टुरिस्ट असेल. ओके, दिस इज कॉल्ड द सर्व्हिसेस. आणि आयडियाज म्हणजे काय, ज्या सोशल वेलफेअर साठी केल्या जातात हे असतील. मग ब्लड डोनेशन असेल किंवा एड्स अवेअरनेसच्या काही ऍड असतील, काही कॅम्पनिंगच्या असतील. दिस इज कॉल्ड द आयडियाज. ओके, सो ॲडव्हर्टायझिंग मध्ये गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया अशा तिन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने ऍड ही केली जाते. सो मार्केटिंग विदाउट ॲडव्हर्टायझिंग सीम्स टू बी इम्पॉसिबल. सो मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग हे कुठे क्लोजली रिलेटेड आहेत असं सांगितलं जातं. मार्केटिंग ही ॲडव्हर्टायझिंग शिवाय सीम होऊ शकत नाही. सो मार्केटिंग विदाउट ॲडव्हर्टायझिंग सीम टू बी इम्पॉसिबल. सो ॲडव्हर्टायझिंग वर्क लाईक अ मॅजिक स्टिक टू ॲक्च्युअल मार्केटिंग गोल्स. आणि मार्केटिंग गोल्स तुम्हाला जेव्हा अचीव्ह करायचे आहेत तेव्हा एक मॅजिक ट्रिक म्हणून तुम्ही काय करता, ॲडव्हर्टायझिंगला तितकंच इम्पॉर्टंट देता. कारण जर ॲडव्हर्टायझिंग नाहीच झाली तर प्रोडक्ट सेल होतील का हो, नक्कीच नाहीये. दॅट इज वाय हिअर कॉल्ड ॲडव्हर्टायझिंग वर्क लाईक अ मॅजिक स्टिक. ओके, टू ॲक्च्युअलाइज मार्केटिंग गोल्स. इज इट क्लिअर इंट्रो. अरे आहात ना, Yes. हा फटाफट आन्सर द्या. तो फार आपण काही डीप मध्ये जाणार नाहीये. ॲडव्हर्टायझिंग म्हणजे सिंपल थिंग लक्षात ठेवा. ॲडव्हर्टायझिंग इज नॉन पर्सनल कम्युनिकेशन ऑफ गुड, सर्व्हिसेस अँड आयडिया. ॲडव्हर्टायझिंग इज प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड, सर्व्हिसेस अँड आयडिया. मग गुड्स म्हणजे काय, सर्व्हिसेस म्हणजे काय आणि आयडियाज म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगच्या इंट्रो मध्ये देता आले पाहिजे. डेफिनेशन फिलिप कोटलर. ॲडव्हर्टायझिंग is any paid form of non-personal presentation and promotion of goods, services or ideas by an identified sponsor. ओके, म्हणजे ह्या ॲडव्हर्टायझिंग मधून काय केलं जातं तर फक्त एखाद्या प्रोडक्टची ऍड केली जाते, त्याचबरोबर कोणत्या कंपनीचं ते प्रोडक्ट आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या आयडियाज ॲडव्हर्टायझिंग मधून इन्फॉर्म करत असता इनडायरेक्टली. Characteristic of advertising. First, tool for market promotion.
So there are various tools used for market communication such as advertising, sales promotion, personal selling and publicity. Okay, एक minute guys. So tool for market promotion. Advertising म्हणजे आपण सब एलिमेंट सांगितले, हेच लाईक अ टूल्स आहेत ना. देर आर व्हेरियस टूल्स used for market communication such as advertising, sales promotion, personal selling and publicity. So advertising is a powerful, expensive and popular element of promotion mix. आणि जे बाकी कंपेअर करता सब एलिमेंट आहेत त्याच्याही पेक्षा ऍडव्हर्टायझिंग हे कसं आहे, इट्स व्हेरी पॉवरफुल, एक्सपेन्सिव्ह अँड पॉप्युलर एलिमेंट. म्हणजे ऍडव्हर्टायझिंगचा नक्कीच आपल्या माइंड वरती किंवा आपल्या पर्चेसिंग पॉवर वरती, पर्चेसिंग बिहेवियर वरती जास्त इम्पॅक्ट होतो. दॅट इज वाय हिअर कॉल्ड ऍडव्हर्टायझिंग इज द पॉवरफुल टूल्स. ओके, म्हणजे पब्लिसिटी किंवा सेल्स प्रमोशन किंवा पब्लिक रिलेशन त्याच्याही पेक्षा ऍडव्हर्टायझिंग काय आहे, इट्स व्हेरी पॉवरफुल. मग बऱ्याच वेळी असं होतं बघा की आपण ऍड बघितल्यामुळे काही प्रोडक्ट हे परचेस करतो. म्हणजे बऱ्याच वेळी आपल्यासाठी ते इतके महत्वाचे नसतात, तरी सुद्धा ऍड एखादी अट्रॅक्टिव्ह वाटते ना, मग आपण काय करतो, ते प्रोडक्ट परचेस हे करत असतो. दॅट्स राईट. सेकंड पॉइंट, नॉन पर्सनल. Advertising is a types of non-personal or mass communication with the target audience. मग advertising चे जे टाइप्स आहेत त्याच्यावरून आपण सांगू शकतो. ऍडव्हर्टायझिंग कशी आहे, तर नॉन पर्सनल कम्युनिकेशन ऑफ गुड सर्व्हिसेस और आयडियाज. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एक मॅन्युफॅक्चरर आहे आणि मला माझ्या सोपची किंवा ऑइलची ऍड करायची आहे, तर मी प्रत्येक कन्झ्युमरला सांगतो का, ओके हे मी प्रोडक्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही हे मी सेल करणार आहे, तुम्ही घेणार आहात का, किंवा त्यामध्ये एवढे फीचर आहेत, असं असतं का हो, नाही. सो ऍडव्हर्टायझिंग कशी आहे, नॉन पर्सनल आहे, बिकॉज हिअर वी यूज व्हेरियस मीडिया फॉर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अबाउट सर्व्हिसेस और गुड्स. मग आपण काय करतो, टेलिव्हिजन वरती ऍड करतो किंवा काही इंटरनेट वरती ऍड करतो, काही न्यूजपेपर मधून ऍड दिली जाते आणि मास मीडियाला आपली इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केली जाते. इंडिव्हिज्युअल आपण कधीही कोणत्याही प्रोडक्टची ऍड इंटेन्शनली तरी नक्कीच नाही करत. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. Then paid form. ऍडव्हर्टायझिंग इज नॉट अ फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही असं कुठे बघितलेत का की खूप सारी ऍड केली जाते पण ती फ्री ऑफ कॉस्ट आहे? नो, नॉट ऍट ऑल, कधीच नसते. तर ऍडव्हर्टायझिंग ही कशी आहे, इज नॉट अ फ्री ऑफ कॉस्ट. दॅट मीन्स हिअर वी प्रोव्हाइड सम अमाउंट फॉर ऍडव्हर्टायझिंग and these amount or these expenses here we including our cost of production. म्हणजे जेवढा आपण ह्या ऍडव्हर्टायझिंग वरती एक्सपेन्सेस स्पेंड करतो, नक्कीच तो कुठे ऍड केला जातो, तुमच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये ऍड केला जातो. म्हणून तुमच्या लक्षात येईल बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऍडव्हर्टायझिंगचं रेकॉर्डिंग हे केलं जातं. ओके, सो ऍडव्हर्टायझर कॉल्ड एज अ स्पॉन्सर हॅज टू स्पेंड मनी फॉर preparing message, buying media and monitoring advertising effort. म्हणजे प्रत्येक लेवल वरती आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी अमाऊंट ह्या स्पेंड कराव्या लागतात. मग मीडिया सिलेक्शन पासून ते ऍड कोण करणार आहे, कशा टाइप्स मधून देणार आहे, त्या प्रत्येक स्टेजला आपल्याला मनी अमाऊंट ही स्पेंड करावी लागते. ओके, पे करावी लागते. दॅट इज वाय हिअर कॉल्ड ऍडव्हर्टायझिंग इज अ पेड फॉर्म. इट इज लक्षात आलं का, ऍडव्हर्टायझिंग कशी आहे, पेड फॉर्म आहे, बिकॉज हिअर वी स्पेंड सम अमाउंट फॉर व्हेरियस लेवल like preparing message, buying media, like monitoring advertising effort, etc. Is it clear? Yes. Yes. Okay. Then point number 4, Yes. wide applicability. So advertising is a popular and widely used means for the communicating with the target market. It is not used only the business and profession. म्हणजे फक्त एखादा मॅन्युफॅक्चरर किंवा फक्त एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच ऍड करते का हो? नक्कीच नाही.
सो ऍडव्हर्टायझिंग इज ऍप्लिकेबल टू होल, म्हणजे प्रत्येक प्रोडक्टची ऍड केली जाऊ शकते, प्रत्येक आयडियाची ऍडव्हर्टाइज केली जाऊ शकते, सर्व्हिसेसची ऍड केली जाऊ शकते. अँड दिस इज ऍप्लिकेबल टू होल, प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे ती ऍप्लिकेबल असेल. दॅट इज वाय हिअर कॉल्ड वाइडली ऍप्लिकेबल. मग काही एक्झाम्पल दिलेले आहेत. म्युझियम, चॅरिटेबल ट्रस्ट, गव्हर्नमेंट एजन्सी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड अदर इन्फॉर्म अँड अट्रॅक्ट व्हेरियस टार्गेट पब्लिक डिपेंड्स ऑन अवर गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे आपण ती गुड सर्व्हिसेस कोणासाठी केलेली आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, त्या इंटेन्शनने आपण मीडियाज हे सिलेक्ट करत असतो आणि आपला टार्गेट जो ग्रुप आहे हा अट्रॅक्ट करत असतो विथ द हेल्प ऑफ ऍडव्हर्टायझिंग मीडियाज. Then various objective. Advertising is aimed at achieving various objective. Okay. जेव्हा आपण एखाद्या प्रोडक्टची ऍड देतो त्याच्या मागे काही ना काहीतरी आपले ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऍडव्हर्टायझिंग इज प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड सर्व्हिसेस अँड आयडिया. ओके, म्हणजे ही काय आहे आपली बेसिक काय आहे त्याचं एम आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे असं आपण म्हणतो. पण त्याच्याही रिलेटेड जे आपले सब ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, it is the target to increasing sale, create and improving brand image, face competition, build relation with the public or to educated people. Okay, म्हणजे कंझ्युमरचं रिलेशन सुद्धा एक गुड बिल्डअप कशामुळे होणार आहे तर ऍडव्हर्टायझिंग मुळे केलं जाऊ शकतं. किंवा एखादा ब्रँड आहे त्यामध्ये जर आपण काही इनोव्हेशन आणले तर ते इनोव्हेशन कंझ्युमर पर्यंत आपण कसे रीच करायचे विथ द हेल्प ऑफ द ऍडव्हर्टायझिंग. इज इट क्लिअर? Yes. Okay. So next, form of advertising. Advertising message can be expressed in written, oral, audible or visual form. Okay. It depends on our media. Advertising चे वेगवेगळे फॉर्म आहेत, यामधून आपण आपले मेसेज काय करतो कंझ्युमर पर्यंत रीच करतो. मग काही रिटर्न असतील, काही ओरल असतील, जस्ट काही व्हिज्युअल असतील, काही ऑडिओ व्हिज्युअल असतील एक्सेट्रा. Mostly message is expressed in a joint form such as the oral, visual and audio visual. Okay. आणि कॉमन थिंग कोणत्या सांगितल्या जातात किंवा जे पॉप्युलरली यूज केले जाणार आहेत हे ऑडिओ व्हिज्युअल असतात. तर आता बघितलं तुम्ही तर टेलिव्हिजन, इंटरनेट ह्याद्वारे जास्त मेसेज हे किंवा जास्त ऍड ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. देन लास्ट, यूज ऑफ मीडिया. मग तुम्हाला मीडियाच लक्षात आले असतील. Here advertiser or organization use various medias like newspaper, journal, internet, magazine, television, etc. Okay, this is widely popular medias. And the selection of medias is depends on our target group. मग टार्गेट ग्रुप आपला जर एखादी बिझनेसमॅन असतील तर आपण टेलिव्हिजन पेक्षा काय करतो, जे बिझनेस मॅगझिन आहे त्याच्यामध्ये जास्त ऍड दिली जाते. लक्षात येत आहे? एखादा आपला टार्गेट ग्रुप हा यूथ आहे तर ह्या यूथ जास्त काय प्रेफर करतात तर इंटरनेट. दॅट टाइम हिअर वी विल प्रेफर द इंटरनेट मीडिया. ओके. आणि बऱ्याच वेळी मग सिनियर सिटीजन असतील तर मोस्ट ऑफ द टाइम हिअर वी प्रेफर द टेलिव्हिजन ऍट द सेम टाइम रेडिओ. ओके, रेडिओला सुद्धा आपण तितकंच इम्पॉर्टंट हे दिलेलं असतं. So selection of media or use of media is depends on our target group. Is it clear question? Yes, ma'am. Yes. So short मध्ये बघा आपण काय बघितलं. Advertising is paid form of non-personal communication of goods, services and ideas. So first, tool of market promotion. आपण काय करतो, मार्केट प्रमोशन करण्यासाठी एक बेस्ट टूल म्हणून ऍडव्हर्टायझिंग हे यूज केलं जातं. दिस इज द पॉवरफुल टूल्स ऑफ ऍडव्हर्टायझिंग. नॉन पर्सनल advertising is non-personal communication of goods, services and idea. Here we cover large audience. Okay. Then paid form advertising is the paid form because here we use some amount for various activity like selection of media, then preparing message, advertising effort. That's why here called advertising is a paid form of communication. Widely applicable, that means advertising is widely applicable, or this is applicable to all types of organization like a profit or non-profit making organization, etc.
Then various objective. The basic objective of advertising is provide information about goods, services, and idea. At the same time, here we concentrate on maximization sale, then creating goodwill, then improving brand image, face competition, build good relationship with customer. Then forms of advertising. Then advertising message can be expressed with written, oral, video, audio, visual, etc. But most of the time, or popularly form is audio, visual, etc. And last, use of media. Here advertiser or organization prefer various media, but the selection or media is based on our target group. So these media are includes television, newspaper, magazine, internet, radio, etc. Okay. So hope so पहिला क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाला असेल. Then our next question is, what is publicity? Explain its feature. So publicity is also very popular and very important sub tools of promotion. Okay. So याच्या आधी तुम्ही लर्न केली असेल पब्लिसिटी काय आहे, लर्न केलेली आहे का कॉन्सेप्ट? व्हॉट इज पब्लिसिटी? ऍडव्हर्टायझिंग मध्ये झालेला आहे का क्वेश्चन? व्हॉट इज मीन बाय पब्लिसिटी? अरे बोला. हो. एवढं लेट आन्सर का देताय ना? तर ऍडव्हर्टायझिंग आणि पब्लिसिटी मध्ये एक छोटासा डिफरन्स आहे, तो कोण सांगेल का? व्हॉट इज मीन बाय ऍडव्हर्टायझिंग और व्हॉट इज मीन बाय पब्लिसिटी? ह्या कॉन्सेप्ट ऑलरेडी तुम्ही डिटेल लर्न केलेले आहे. मग पब्लिसिटी आणि ऍडव्हर्टायझिंग मधला बेसिक डिफरन्स सांगता येईल का? सांगा बरं. Advertising is a paid form व्हेरी गुड. अँड पब्लिसिटी? and publicity is not paid form. व्हेरी गुड. अजून एक डिफरन्स आहे यामध्ये. ऍडव्हर्टायझिंग ही कशासाठी केली जाते? फॉर मेकिंग अ प्रॉफिट. ओके. द इंटेन्शन ऑफ ऍडव्हर्टायझिंग इज टू मेक अ प्रॉफिट. बट द पब्लिसिटी ही प्रॉफिट मिळवण्याच्या इंटेन्शनने केली जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. तिथे जस्ट आपण काय करतो, डायरेक्टली और इनडायरेक्टली इन्फॉर्मेशन आपल्या प्रोडक्टशी प्रोव्हाइड करत असतो. ओके. सो दिस इज ऑल्सो सम डिफरन्स ऑफ पब्लिसिटी अँड ऍडव्हर्टायझिंग. बेसिक आहे पेड फॉर्म, नॉन पेड फॉर्म, पण इंटेन्शन लक्षात ठेवा. पब्लिसिटी विदाउट इंटेन्शन ऑफ प्रॉफिट अँड ऍडव्हर्टायझिंग इज इंटेन्शन ऑफ प्रॉफिट. ओके. So publicity is also a way of mass communication. It is not a paid form of mass communication that involve getting favorable responses of buyer by placing commercially significant new in mass media. आणि पब्लिसिटी मुळे काय होतं तर एखादा कंझ्युमर एखादी गुड्स वापरतोय, किंवा फॉर एक्झाम्पल म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हाच एक एक्झाम्पल आठवलं, ते सांगते. तेव्हा जस्ट तो आर्या पहिला पार्ट आहे ना, तो मूवी आला होता आणि ती आर्याची सायकल जी फार फेमस होती, मग त्याची काही ऍड करायला लागली नाही. त्याच्यानंतर बरेच स्टुडंट ना ती सायकल घेऊनच यायचे कॉलेजला. म्हणजे हे काय होती तर पब्लिसिटी. किंवा त्याच्यानंतर म्हणजे आमच्या जनरेशन मध्ये कॉलेज लेवलला हिमेश रेशमियाची टोपी म्हणजे किंवा त्याची स्टाईल ती एक फार फेमस झाली होती. सो हे कसे आहे तर आपण इनडायरेक्टली काय करतो, त्या प्रोडक्टची पब्लिसिटी किंवा ऍड ही केली जाते, बट विदाउट इंटेन्शन ऑफ प्रॉफिट. सो काय सांगितलेलं आहे, इट इज नॉट अ पेड फॉर्म ऑफ मास कम्युनिकेशन दॅट इन्व्हॉल्व गेटिंग फेवरेबल रिस्पॉन्सेस. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पब्लिसिटीमुळे काय होणार आहे, जे फेवरेबल रिस्पॉन्सेस आहेत हे पास होतात ऑफ बायर बाय प्लेसिंग कमर्शियली सिग्निफिकंट न्यू इन मास मीडिया. So publicity is not a paid for by an organization. It can be considered as the part of public relation. आणि ह्या पब्लिक रिलेशन मुळेच काय होतं तर तुमचे ज्या गुड्स आहेत त्या इनडायरेक्टली डायरेक्टली सेल होतात किंवा त्याची ऍड ही इनडायरेक्टली केली जाते. सो पब्लिसिटी इन्व्हॉल्व गेटिंग पब्लिक स्पीचेस, गिव्हिंग इंटरव्ह्यूज, कंडक्टिंग सेमिनार, ऑफरिंग चॅरिटेबल डोनेशन एक्सेट्रा.
म्हणजे ह्या काय तुम्ही इंटेन्शनली नाही की मी इंटरव्ह्यू घेऊन एखादी ऍड काय करते किंवा एखादी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, ह्या गोष्टी इनडायरेक्टली केल्या जातात. किंवा काय म्हणतो आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो ना, म्हणजे आपले जे नेबर्स आहेत किंवा आपले जे फ्रेंड्स आहेत याच्यामधून सुद्धा आपल्याला बऱ्याच इन्फॉर्मेशन ह्या कलेक्ट आपण करतो. सो दिस इज कॉल्ड द पब्लिसिटी. देन ह्या काही डेफिनेशन सांगितलेले आहेत विलियम फिलिप कोटलर. Publicity is an promotional communication regarding an organization and or its product, whether the message is not paid for by organization benefiting from it. आता हे फक्त ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, हे रिपीट होणारे पॉइंट आहेत. पब्लिसिटी इज नॉट अ पेड फॉर्म अँड ऍडव्हर्टायझिंग इज अ पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन ऑफ गुड सर्व्हिसेस अँड आयडिया. देन काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक ऑफ पब्लिसिटी. सो इथे ह्या ऍडिशन दिलेल्या आहेत आणि पुढच्या पार्ट मध्ये आहेत, हे आपण लर्न करणार आहोत डिटेल वन बाय वन. सो फर्स्ट आहे नॉन पेड फॉर्म. सो पब्लिसिटी इज नॉन पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. इट इज नॉट डायरेक्टली पेड बाय प्रोड्युसर. म्हणजे प्रोड्युसर कडून डायरेक्टली पेड केली जात नाही अमाऊंट. सो ही कशी असणार आहे तर इनडायरेक्टली. हाऊएव्हर इट इन्व्हॉल्व व्हेरियस इनडायरेक्ट कॉस्ट. हे लक्षात ठेवा, डायरेक्ट कॉस्ट इथे कुठेही येत नाही पब्लिसिटीमध्ये, इनडायरेक्टली कॉस्ट असणार आहे हे पब्लिसिटीमध्ये येऊ शकते. फॉर एक्झाम्पल, अ फर्म नीड्स सम अमाउंट फॉर अरेंजिंग फंक्शन, कॉलिंग प्रेस कॉन्फरन्स, इन्व्हायटिंग आउटस्टँडिंग पर्सनॅलिटीज, देन डेकोरेशन ऑफ स्टेज, अदर रिलेटेड कॉस्ट एक्सेट्रा. आणि एखाद्या इव्हेंट मधून इनडायरेक्टली काय होते, बाकी कोणत्या गोष्टीची किंवा प्रोडक्टची ही इनडायरेक्टली ऍड होऊ शकते. सो म्हणून इथे म्हटलेलं आहे बघा स्पेशली, इट इज नॉट अ डायरेक्टली बट अ इनडायरेक्टली. एखाद्या इव्हेंट मधून तुम्ही काय करता, इनडायरेक्टली त्या प्रोडक्टची किंवा बाकीच्या सर्व्हिसेसची ही ऍड केली जाऊ शकते. देन व्हेरियस मीडिया. मोस्टली पब्लिसिटी कॅन बी कॅरीड व्हाया न्यूजपेपर, मॅगझिन, रेडिओ और टेलिव्हिजन. म्हणजे जे आपले ऍडव्हर्टायझिंगचे मीडियाज आहेत हेच पब्लिसिटीचे सुद्धा असणार आहेत. ओके, आणि यामधून ऍड ही केली, ऍड इन द सेन्स पब्लिसिटी होऊ शकते. सो व्हेरियस मीडिया लक्षात आले. मोस्टली पब्लिसिटी कॅन बी कॅरीड व्हाया न्यूजपेपर, मॅगझिन, रेडिओ और टेलिव्हिजन. फॉर एक्झाम्पल, मग तेच दिलेले आहेत बघा खाली. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ प्रोडक्ट इज लॉन्च बाय पॉप्युलर पर्सनॅलिटी इन अ ग्रँड फंक्शन, द मास मीडिया लाईक न्यूजपेपर, टेलिव्हिजन, रेडिओ, मॅगझिन एक्सेट्रा विल डेफिनेटली पब्लिश द इव्हेंट. आणि ह्या वेगवेगळ्या सोर्सेस मधून तो इव्हेंट काय केला जातो तर पब्लिश केला जातो. देन थर्ड पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह. Sales promotion is undertaken for a widely variety of the purpose. They may include promotion of new product, pollution control, special achievement of employees, publicizing news policy, or increasing in sale. It is the preliminary concern with the publishing or highlighting company's activity and product. म्हणजे बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय असतं तर तुमच्या ज्या गोष्टी आहेत पब्लिसिटीमध्ये बेसिकली काय होतं तर ज्या गोष्टी कंपनीच्या आहेत इम्पॉर्टंट आहेत त्या हायलाइट केल्या जातात. ओके, सो हायलाइट कंपनीज ऍक्टिव्हिटी अँड प्रोडक्ट. इज इट क्लिअर? येस. आणखी Yes. काय तर बेसिक तुम्ही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देतायच, पण त्याचबरोबर कंपनी अजून काय करते वेगळं. फॉर एक्झाम्पल, बिल्डअप अ गुड रिलेशनशिप विथ कस्टमर. हे तुम्हाला वेगळं नाही सांगावं लागेल, तुम्ही काय करता ते पब्लिसिटी थ्रू मधूनच इंडिकेट केलं जातं. किंवा फॉर एक्झाम्पल, हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऍट द सेम टाइम वेलफेअर ऍक्टिव्हिटी. ह्या वेलफेअर तुम्ही काय करता ह्या इनडायरेक्टली पब्लिसिटी मधून क्लिअर होतात. ओके, देन
पॉइंट नंबर 4, control of producer. Company has no control over publicity in terms of message, time, frequency, information and media. म्हणजे पब्लिसिटी ही तुमच्या कंट्रोल मध्ये आहे का हो? डेफिनेटली नाही. सो कंपनी हॅज नो कंट्रोल ओव्हर पब्लिसिटी, हे लक्षात ठेवा. इन टर्म्स ऑफ मेसेज म्हणजे कधीही मेसेज कितीही स्प्रेड होऊ शकतात, कितीही टाइम मध्ये स्प्रेड होऊ शकतात, कोणत्याही फ्रिक्वेन्सी मध्ये स्प्रेड होऊ शकतात, आणि इन्फॉर्मेशन लाईक मीडियाज मधून वेगवेगळ्या स्प्रेड होऊ शकते. It can through mass media like radio, newspaper, television, etc. It is the given independently by the third party. आणि ह्याच मीडियाज मधून पब्लिसिटी ही होऊ शकते. So this is uncontrollable. Then credibility and or social significance. Publicity has high degree of credibility or reliability as it comes from mass media independently. It is given as a news for social interest. It has more social significance compared to other means of market promotion. म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्रमोशन इंटेन्शनली, आपण काय म्हणतो इंट्रो मध्ये, इंटेन्शनली केली जाते का नाही, तर अनइंटेन्शनली सुद्धा ह्या गोष्टी बऱ्याच स्प्रेड होऊ शकतात. सो क्रेडिबिलिटी अँड सोशल सिग्निफिकन्स ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ह्या गोष्टीची ऍड और पब्लिसिटी ही जास्त केली जाऊ शकते. मग यामध्ये काही गोष्टी असतील लाईक प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असतील, आयडियाज असतील, किंवा इनडायरेक्टली कंपनीच्या बाकीच्या फॅसिलिटी सुद्धा येऊ शकतात. देन पार्ट ऑफ पब्लिक रिलेशन. आता बेसिकली पब्लिसिटी ह्या गोष्टीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करते. पार्ट ऑफ पब्लिक रिलेशन. Publicity is a part of broad public relation effort and activities. Public relation includes improving, establishing and maintaining direct relationship with all public. Publicity can help improve public relation. Okay, publicity मुळे काय होणार आहे, पब्लिक रिलेशन हे इम्प्रूव्ह होऊ शकतं. म्हणजे आपण मागाशी जसं एखाद्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं की तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं लॉन्चिंग करण्यासाठी एक इव्हेंट ऑर्गनाइज केलेला आहे, आणि त्या इव्हेंट मधूनच कोणत्या गोष्टी रिफ्लेक्ट होतात, लाईक पब्लिक रिलेशन, लाईक एम्प्लॉईज रिलेशन. तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला कशी ट्रीट करता ही गोष्ट रिफ्लेक्ट झाली तुमच्या इव्हेंट मधून, किंवा ऍट द सेम टाइम तुम्ही सोशल वेलफेअर कोणत्या फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत हे सुद्धा रिफ्लेक्ट झालेलं आहे. ओके, सो पार्ट ऑफ पब्लिक रिलेशन. देन कॉस्ट. पब्लिसिटी कॅन बी डन at much lower cost than advertising. It's very important thing. जसं आपण बघतो की ऍडव्हर्टायझिंगला मीडिया सिलेक्शन असेल, मीडिया प्रिपरेशन असेल, ऍडव्हर्टायझिंग प्रिपरेशन असेल, ह्या सगळ्यासाठी आपल्याला कॉस्ट ही पे करावी लागते. पण पब्लिसिटीसाठी असं आहे का? नाहीये. सो पब्लिसिटी कशी आहे, कॅन बी डन ऍट मच लोअर कॉस्ट. कंपनी नीड्स टू स्पेंड अ लिटल अमाउंट टू गेट द इव्हेंट और फंक्शनल पब्लिसाइज्ड. ओके, म्हणजे पब्लिसिटीसाठी तुम्हाला खूप लिटल अमाऊंट काय करावी लागते, स्पेंड करावी लागते. अँड लास्ट पॉइंट, इफेक्ट. पब्लिसिटी मेसेज इज मोर लाईकली टू बी रीड, व्ह्यूड, हर्ड अँड रिॲक्टेड बाय ऑडियन्स. आणि तुमचं ऍक्च्युली इफेक्ट म्हणजे पब्लिसिटीचा इफेक्ट काय आहे ते तुम्ही कशा थ्रू कलेक्ट करता, रीडिंग असेल, व्ह्यूइंग असेल, हिअरिंग असेल आणि रिॲक्शन बाय ऑडियन्स. त्यामधून मग त्याचा इफेक्ट काय आहे, लाईक पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह झालेला आहे, here we can easily find out. Okay, it has a high degree of believable as it is the given by the third party. Okay, आणि थर्ड पार्टी वरती त्याचा कसा इम्पॅक्ट झालेला आहे हे आपण काय करू शकतो, इफेक्ट मधून फाइंड आउट करू शकतो.